वेलकम टू द सपना झूम स्कूल चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज मी तुमच्यासाठी स्टँडर्ड 10चा रिहर्सल एक्झामिनेशन फर्स्ट 2019-20चा सायन्स अँड टेक्नॉलॉजी फर्स्ट पेपर 1चा क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहे. प्रॅक्टिससाठी आहे क्वेश्चन पेपर. याचा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता घरच्या घरी. तर पेजेस 4 आहेत, मार्क्स 40 आहेत आणि इथे नोट्स दिले आहेत. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. ड्रॉ नीट अँड लेबल्ड डायग्राम्स वेर एव्हर नेसेसरी. ओके, आता इथे क्वेश्चन 1 बघूया काय. Choose correct alternative and write it along with its allotted alphabet. 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे आणि इथे 5 इथे क्वेश्चन विचारलेले आहेत. The reddish brown deposit formed on iron nails kept in a solution of copper sulfate is Cu2O, Cu, CuO आणि CuS. ओके, यातलं योग्य जे आन्सर आहे ते इथे आपल्याला लिहायचं. The density of water is maximum at 0 degree, -4 degree, 100 degree, 4 degree. When an object is placed at 2f1 of a convex lens, its image is formed at f1 at 2f2, beyond 2f2 on the same side. आता फोर्थ बघा काय. In refraction of light through a glass slab, the directions of the indecent ray and the refraction ray are perpendicular to each other, non-parallel to each other, parallel to each other, intersecting each other. आता क्वेश्चन 5 बघा. Dash dash is an allotropic form of a non-metal which conducts electricity. Sulfur, graphite, chlorine, iodine. आता क्वेश्चन 1 मधला बी. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. 5 मार्क्स साठी आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू और फॉल्स. ओके, आता हे बरोबर आहे का चूक आहे ते आपल्याला लिहायचे. इन डिस्प्रेशन ऑफ व्हाईट लाईट बाय अ ग्लास प्रिझम येल्लो कलर इज डिव्हिएटेड द लिस्ट. त्याच्यानंतर सेकंड काय. फाइंड द ऑड वन आउट. सोडियम, ॲल्युमिनियम, क्लोरीन, कार्बन यातलं जे ऑडमॅन आहे तो बाहेर काढायचा आपल्याला. त्याच्यानंतर कन्सिडरिंग फर्स्ट कोरिलेशन कम्प्लीट द सेकंड. जे पहिल्यातला सहसंबंध आहे तसंच दुसऱ्याशी निगडीत वाक्य शब्द लिहायचे. कन्वेक्स लेन्स, कन्व्हर्जिंग. कन्केव्ह लेन्स, डॅश डॅश डॅश. मॅच द फॉलोइंग. कॉलम ए, कॉलम बी. युनिट ऑफ अ स्पेसिफिक हिट, युनिट ऑफ अ स्पेसिफिक लॅटंट हिट. आता इथे कॉलम बी मध्ये का ऑप्शन दिले बघा. CAL डॉट, CAL डॉट ऑब्लिक जी, CAL ऑब्लिक जी डिग्री सेल्सिअस, CL डॉट जी. यातलं जे राईट आन्सर आहे ते आपल्याला राईट ठिकाणी लिहायचे. आता पेज 2 वरती गिव्ह सायंटिफिक रिझन्स एनी 2. 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. नेप्थलाइन बर्न्स विथ येल्लो फ्लेम. त्याच्यानंतर इन विंटर द पाईपलाईन्स कॅरिंग वॉटर बस्ट इन अ कोल्ड कंट्रीज. थर्ड वन. वी कॅनॉट क्लिअरली सीन अन ऑब्जेक्ट केप्ट ॲट अ डिस्टन्स लेस दॅन 25 सेंटीमीटर फ्रॉम द आईज. या 3 मधले 2च सॉल्व्ह करायचे आपल्याला. त्यानंतर क्वेश्चन बी. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. इथे 5 क्वेश्चन्स आहेत, त्यातले 3 सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. 1. स्टेट मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. व्हॉट इज अ मिरॅज? एक्सप्लेन द कंडिशन अंडर विच इट इज सीन. हाऊ इज कॉपर एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द सल्फेड्रायर? गिव्ह इट्स केमिकल इक्वेशन्स. फोर्थ वन आहे. An electric appliance of rating 300 watt is used 5 hours per day in the month of March. Find the number of units consumed. What are the objectives of the space mission? Describe any 2 objectives. त्यानंतर क्वेश्चन 3. Solve the following questions any 5. ओके, आता इथे 8 क्वेश्चन्स आहेत, त्यातले आपल्याला फक्त 5 सॉल्व्ह करायचे. 15 मार्क्स आहेत, म्हणजे इच क्वेश्चन हॅज 3 मार्क्स. राईट अ शॉर्ट नोट ऑन एस्केप वेलोसिटी. सेकंड वन. स्टडी द एंटायर एंट्रीज इन द फॉलोइंग टेबल अँड रीराईट कनेक्टेड आयटम्स. ओके, आता इथे जे आहेत ना वर खाली दिलेले आहेत, तुम्हाला ते एक्झॅक्टली कनेक्ट करायचे एकमेकांना. ओके, जोड्या लावासारखाच प्रश्न आहे, फक्त 3 रो दिलेले. रिॲक्टंट्स, प्रोडक्ट, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. फर्स्ट टेबल काय. Fe+S, CuSO4 + Zn आणि 2Cu + O2. प्रोडक्ट बघा काय. 2CuO, ZnSO4 + Cu आणि FeS. आता टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. ऑक्सिडेशन, डिस्प्लेसमेंट, कॉम्बिनेशन. त्याच्यानंतर थर्ड बघा.
How much time would a satellite in an orbit at a height of 35,780 km above the Earth's surface takes to complete one revolution around the Earth if the mass of the Earth were 4 times its original mass? Then the fourth question काय बघा. Write the names from the description. The group with valency 0, the family of non-metal having valency 1, the period with electrons in the shell K, L, M and M, the family of metals having valency 2, the metalloid in the second period, the family of metals having valency 1. आता question 5. Following diagrams showing a defect of human eye. आता इथे एक डिफेक्ट दाखवला ह्युमन आयचा तो बघा. ओके, आता पान 3 वरती येतो मी. स्टडी इट अँड आन्सर द गिवन सब क्वेश्चन्स. ओके, तो डायग्राम जो दाखवला होता तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता बघायला. इन द नेम डिफेक्ट शोन इन द फिगर. नेम द डिफेक्ट शोन इन द फिगर. नेम द टाइप ऑफ लेन्स यूज टू करेक्ट द आय डिफेक्ट. ओके, म्हणजे कोणत्या लेन्सने आपण तो डिफेक्ट क्लिअर करू शकतो. ड्रॉ अ लेबल डायग्राम टू शो हाऊ द डिफेक्ट इज रेक्टिफाईड बाय युझिंग द लेन्स. आता क्वेश्चन 6 बघा. A glass slab made of a material of refractive index n is kept in a medium of refractive index n2 and n1 is greater than n2. With this information complete the diagram given below. आता हा डायग्राम बघा तुम्ही पूर्ण. ओके, नीट शांत बघायचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता 7th क्वेश्चन काय बघा. डिस्क्राइब हॉल्स प्रोसेस फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बायोक्साइड. त्याच्यानंतर ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड आन्सर द गिवन क्वेश्चन्स. हा डायग्राम नीट बघून घ्या. एक्स आहे, वाय आहे. ओके, आता हे जे क्वेश्चन्स आहेत ते बघा. आयडेंटिफाय एलिमेंट्स एक्स अँड वाय. डू these एलिमेंट्स बिलॉंग टू द सेम ग्रुप. एक्सप्लेन. and which element is more electropositive in nature and why. ओके, क्वेश्चन पेपरचं 4th पेज आहे. इथे क्वेश्चन 4 आहे. सॉल्व एनी वन सब क्वेश्चन. ओके, आता 5 मार्क्ससाठी आहे. हे 2 क्वेश्चन आहे, त्यातला एक सॉल्व करायचा आपल्याला. व्हॉट इज मीन्स बाय कॉन्व्हॅलंट बॉन्ड or explain the term covalent bond with the following examples. How is a hydrogen molecule formed? Describe the formation of oxygen molecules. Describe the formation of nitrogen molecules. And the second question काय? What are redox reactions? Identify the substances that are oxidized and the substances that are reduced in the following reaction. मग इथे बघा ए काय दिलेलं आहे 2H2S मग प्लस SO2 याच्या होतं 3S प्लस 2H2O. ओके, बघून घ्या. CuO प्लस H2 Cu प्लस H2O MnO2 प्लस 4HCl MnCl2 2H2O प्लस Cl2. ओके, तर याच्यामध्ये हा पेपर आपला संपलेला आहे मित्रांनो. तर हा जो क्वेश्चन पेपर होता 10th स्टँडर्डचा होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. आणि असेच जर क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही सपना झूम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. थँक्यू व्हेरी मच.